एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. सर्वात आधी सगळ्यांना होलीची खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्ही सगळ्यांनी सेफ होली खेळलं आहे. तर सुरुवात करूया आपलं बिग बॉस सीझन 6 मराठीचं रिव्ह्यू. तर कालचं जे एपिसोड होतं ते नॉमिनेशन्स पार्ट 2. मतलब ह्यामध्ये ना बिग बॉस असं करतो की पार्ट 1 नॉमिनेशन्स, पार्ट 2 नॉमिनेशन्स असं होतं आहे, कारण एक दिवसात नॉमिनेशन्स कंप्लीट होत नाही. तर नॉमिनेशन पार्ट 2 सुरुवात झालेली होती कालचे एपिसोड, ज्याच्यामध्ये प्राजक्ता आणि प्रभू आणि संस्कृतीला नॉमिनेट केलं होतं. तर प्राजक्ता सुरुवात केली हा म्हणून की माझे नॉमिनेशन्सचे नाव आधी वेगळे होते, बट आत्ताच्या वेळेला मला वाटतोय ते कारण मी माझे नाव बदलते आहे. तो बेसिकली प्राजक्ता तुम्हाला माहितीच आहे, जो देता है उसको रिटर्न में वही देती है वो. मतलब प्राजक्ताला प्रभूने केलं, संस्कृतीने केलं, तर प्राजक्तासुद्धा त्यांनाच करत होती, जे एक स्पेशल नाव दिले. माझ्या आधी दुसरे नाव होते, आता माझं हा नाव झालं आहे. बट असं काही नाही, प्राजक्ता फक्त तिला कोण करते ते बघते आणि ती नॉमिनेट करते. तर प्रभूचे तर ऑब्वियस रिझन्स ती देताच आली आहे की मला त्याचा गेम दिसत नाही, असं की तिचा गेम खूप छान आहे. आणि दुसरं ती जे संस्कृतीचं नाव घेतले आहे, जे न्यू वाईल्ड कार्ड आले आहे, ह्या म्हणून की तुझा गेम मला वीक वाटला आहे. सिरियसली प्राजक्ता, की तुला तिचं गेम वीक वाटलं आहे. एक दिवसाचं परफॉर्मन्स बेसिसवर तिने जजमेंट दिला आहे की वीक परफॉर्मन्स आहे आणि ती ह्या घरात राहायची लायकी नाही. जेव्हा की निकाश बिग बॉसनी हा दिलं होतं की जे तर बॅकफूटवर राहून खेळत आहे आणि कुणाच्या हा गेममध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही, हा 2 निकाशावर तुम्हाला नॉमिनेट करायचं आहे. जेव्हा की इथं बॅकफूटवर संस्कृती खेळली आहे, तिचं काय गेममध्ये इन्व्हॉल्वमेंटच नाही. हा गोष्ट प्राजक्ता सांगते हाच खूप गमतीचं होतं, कारण प्राजक्ता आत्तापर्यंत कधीही फ्रंट फ्रूटवर येऊन खेळलेली नाही आणि तिचं स्वतःचं एक गेम प्लॅनच नाही. आणि ती दुसऱ्याला म्हणते आहे की तुझं काय स्वतःचं गेम प्लॅन आहे. मतलब एक दिवसामध्ये त्यांनी संस्कृतीचं पूर्ण जर्नी डिसाईड करून टाकले. तर तसं म्हटलं तर प्राजक्ता तू खूप दिवस राहिली आता हे घरात. एक दिवस काय, तू आता बहुत दिन से रह गई आहे प्राजक्ता. मतलब शी डज नॉट डिझर्व. प्राजक्ताला कधी आधीच जायचं होतं. ती हा एक दिवसच्या वर जजमेंट करता. आपण इतकं दिवस प्राजक्ताला बघत आलो, तर मला असं वाटतं की प्राजक्ताला इमिडिएटली बाहेर जायचं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर विशाल येतो. द विशाल, जो हा आठवड्यामध्ये खूप जास्ती दिसतोय आफ्टर वाईल्ड कार्ड आल्यानंतर. जो चाबी चोरणा काय, त्याच्यानंतर बरेचशी गोष्टी आहेत, आपण बोलूया त्याच्यावर. तर विशाल येतो आणि खरगोश ससा कसा आहेस असं विचारतो. आता इथं जे ससा आहे ते संस्कृतीला म्हणत आहे की तिने जे घातलेलं होतं ॲज अ शॉल, ती त्याच्यावरती त्याचं मत होतं की कसा आहे ससा, हा पुलअप युअर सॉक्स, आता तुला पुलअप करायचं आहे तुझे सॉक्स, हा आठवडा मी सोडतोय, नेक्स्ट टाईम मी सोडत नाही, असं काय म्हणत होतं. की विशाल ह्याचं काय गरज नव्हतं. तुला नॉमिनेट करायचं होतं तर तू सीधा नॉमिनेट करायचं होतं, नाहीतर हा डायलॉग्स जे मारतोयस ते मारायची गरजच नव्हतं. कारण विशालने खूप चांगली अनालिसिस केले आहे की किती मत ऑलरेडी संस्कृतीला आलेले आहेत, ते हिसाबनं तो संस्कृतीला नॉमिनेट करत नव्हता. फर्स्ट रिझन, ठीक आहे. तर हा पुलअप युअर सॉक्स हे सगळं सांगायची काय गरज नव्हती. आणि ऑब्व्हियसली त्यानं नेक्स्ट नाव प्रभूलाच बोलवलं होतं की त्याचा काय गेम नाही, फक्त 2 टास्कमध्ये दिसला. तर ते 2 टास्क जे आहे, जे विकेंडच्या वारला रितेश सरांनी जे मेन्शन केलं आहे ते नावं ते सांगितलं आणि त्याचा काय गेम नाही हा म्हणून तो त्याला नॉमिनेट केलं. आणि आय लाईक प्रभू. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की मला प्रभूचा हाच पसंत येतो की तो ते निगेटिव्हिटी घेतो आहे आणि त्याचा जवाबसुद्धा ते देतो आहे. हाच प्रभूचं खासियत आहे. आणि तो तिथंसुद्धा विशालला तो जवाब देत होता की माझा हा चीज आहेत, अगर मी काय केलं नाही हे घरात तर ऑडियन्स मला वोट कसं घालतात आणि मी इथं तुमच्यासोबत आहे. तर विशाल म्हणतो मला बाहेरचं माहीत नाही, मला घराचं माहीत आहे, त्याच्यामध्ये मी तुला नॉमिनेट करतो, हा विशालचं मत होतं. आणि नेक्स्ट नाव त्याचं तन्वीचं होतं. तो तन्वीला जे म्हणायचं नावं द्यायचं होतं ते नावं ते म्हणून टाकून ते म्हणतोय की मला हा नावं द्यायचं नाहीत, मी तुलाच तन्वीच म्हणतो. ऐसा बोलो या ऐसा बोलो सेम ही.
मतलब विशालचा हा जो ॲटिट्यूड म्हणू शकतो, हा जो बोलायचा तरीका म्हणू शकतो, हा असंच होता की तन्वीला त्याला जे जे नावं द्यायचं होतं ते तन्वीला दिलं आणि म्हणतोय की मला द्यायचं नाही, मी फक्त बोलतोय. तर तन्वीला तो नॉमिनेट केला. मग राकेशची बारी आली. राकेशने प्राजक्ताला केलं आणि रुचिताला केला. रुचिताच्या मागे कारण हा होता की तिने ती प्लेट वाजवली आणि त्यांचं झोपमोड झाला. काय रुचिता, काय करतेस ग तू? असं झोपमोड करतात का हिटमॅनचं? सॉरी, जे हिटमॅन म्हणून दिलं गेलं होतं राकेशला नाव, जे आपले वाईल्ड का चालत, वाईल्डच आहेत ना, सॉरी मला असं माइल्ड वाटत होतं बट वाईल्ड आहेत. हां, वाईल्ड काच आहेत. ते काही नाव दिलं बिग बॉसने त्यांना, काय तुफान, तुफान तुफानच असेल, नाही काही नाव. कारण जे नाव बिग बॉसने त्यांना दिलं आहे प्रलय, ते कुठंही त्यांना मॅच करत नाही, म्हणून विसरायला लागतो असं नाव. ऑडियन्सला हो, मला हो, विसरायला लागतो. कारण जे नावानं त्यांना ह्या घरात बोलवलं गेलं होतं वाईल्ड काचला, ते नावाचे ते हद्दार नाहीच आहे. तर त्यांनी हिटमॅन म्हणून राकेशला दिलं होतं आणि राकेश त्यांची झोपमोड झालेली होती. त्याच्याकरता राकेश दिवसभर झोपत होते, घरातले काम नाही करत होते, की त्यांची जी झोपमोड झाली त्या कारण तो राकेश रुचिताला नॉमिनेट करत होते की माझं झोपमोड झालं तुझ्या. बट तिथं निकास जे होतं त्याच्यावर त्यांनी केलं नाही. त्यांना जो त्रास झाला की त्यांची झोपमोड झाली ह्याच्यावरती त्यांनी नॉमिनेट केला आहे रुचिताला. तो आता अजून आधी मला बोलायचं नाही. मग रेवाची बारी आली. रुचिताला नॉमिनेट केले, प्राजक्ताला केला, सागर यांनी दीपालीला केला, संस्कृतीला केला. आणि दीपाली आणि सागर यांची जी जोडी आपल्याला बघायला मिळाली काल नॉमिनेशनमध्ये. आहा, किती प्रेम, किती गोड नॉमिनेशन्स होते ते. एकूण एकाला करायचं आणि गले मिळायचं, हा गोड नॉमिनेशन्स होते दीपाली आणि सागरकडून. आणि दीपाली बघतच होती की कधी मी नॉमिनेट करू. काय म्हणतो आपण, गेल्या आठवड्याने त्याचं पहिल्या आठवड्याला सागरने नॉमिनेट केलं होतं त्यांना आणि गेल्या आठवड्याला बिचारा विशालचं कारण सागर सेफ झाले होते तर त्यांनी खूप फील झाले, दीपाली खूप फील झाले होते. आणि हा आठवड्याला फायनली दीपालीने नॉमिनेट केला बाबा. आणि सागरने सुद्धा केला दीपालीला. बट ते गोड नॉमिनेशन्स होते ना, गोड गोड होते. पहिलं नॉमिनेट करायचं आणि मिठी मारायचं, हा गोड नॉमिनेशन्स होते. मग रुचिताची बारी आली, मग दीपालीची बारी आली. संकेत जे आहेत त्यांनी सुद्धा प्रभूलाच केला. आता प्रभूचं एक लाईन होता, तर तुम्ही सुद्धा मला गेम शिकवा, चला नॉमिनेट करा. हा अप्रतिम जवाब होता प्रभूकडून. मग त्याच्यानंतर राखीची बारी आली आणि राखीने जे नॉमिनेट केलं, एक तन्वीला केलं आणि एक दीपालीला केलं. जे ग्रुपमध्ये राखी राहते आणि तेच ग्रुपला नॉमिनेट करते. काटे को काटा लगाती रहती है राखी. बट कोणी राखीला काही म्हणू शकत नाही की राखी तू का आम्हाला नॉमिनेट केले. इथं तन्वीचं एक इमोशनल साईड परत एकदा आपल्याला बघायला मिळतो की राखीने तिला नॉमिनेट केला. हा सगळे जे गोष्ट आहेत. आता तन्वीचं एक अनेक पार्ट 2 निघाला, ती आणि एक संन्यासी रूपमध्ये गेलेली आहे. तर ती आता शांत झालेली आफ्टर वीकेंडच्या वर, शांत इमोशनल साईड. आता तन्वीचं आपण हा साईड बघू. प्रत्येक साईड असतो तन्वीचं, जी काल ती सांगत होती. आपण हा आता हे एक साईड बघू. आणि असं जे नॉमिनेशन्सचे प्रकार आहे जे संपूर्ण झालेले आहे. मला एक वाटतं की बिग बॉस आता तुम्ही हा 2 दिवसाचं पार्ट 1 पार्ट 2 करू नका. नॉमिनेशन एकच वेळेला करून टाका, सो दॅट आम्हाला सुद्धा बघायला इंटरेस्टिंग वाटेल की आता नॉमिनेट झालं तर ह्याच्यानंतर काय असेल. मग बिग बॉस सुद्धा इथं थोडासा गमती करायला लागले. मला असं वाटतं की हा सीझनमध्ये बिग बॉस खूप फ्लर्ट करणार आहेत. कारण बरंच जेव्हा वाईल्ड कार्ड चालले होते संस्कृती रेवा, तेव्हासुद्धा संस्कृती तुम्ही खूप हॉट दिसत आहेत, रेवा तू खूप सुंदर दिसते, असं कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. आणि ऑब्व्हियसली घरातसुद्धा त्यांनी दीपालीला, रुचिताला, प्राजक्ताला देत असतात, बट तन्वीला देत नसतात. तन्वीला देत नसतात. हा बिग बॉसची एक फ्लर्टिंगनेस आहे. आणि ज्याच्या मागे काल दीपाली यांना ते म्हणत होते की तुम्ही खूप छान दिसतात. आणि त्याच्यावर राखीच्या जे रिॲक्शन्स होते त्याच्यावर बिग बॉसने दगाबाज रे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा कंप्लीट नॉमिनेशनच्या नंतर एक स्वीट पानसारखं बिग बॉसने एक पान दिला सगळ्यांना.
हा होता नॉमिनेशन्स. देन कम्स टू द अदर पार्ट जे घरात झालेलं आहे त्या आपण त्याच्यावर बोलूया आता. सो द नेक्स्ट पार्ट जे आहे ते होतं कसं जे घरात आलेले वाईल्ड कार्ड्स जे आहे ज्यांना बिग बॉसने एक नाव दिलं आहे की प्रलय, मतलब राखी तुफान. तर हा 3 वाईल्ड कार्ड्स हे प्रलय आहेत हे घरात. तर प्रलय मी जसं आधी म्हटलं बिग बॉस की तुम्ही हा प्रलय म्हणायचं नाव काढून टाका, त्यांना आम लोक म्हणा. कारण जे न जोर का हवा, मतलब जास्तचा हवा जे असता जेव्हा आपले केस वगैरे उडतात तसं सुद्धा नाही ते प्रलय म्हणायचं वाईल्ड कार्ड्स. इतके डम वाईल्ड कार्ड्स आणले आहेत बिग बॉस तुम्ही की मी काय सांगू. आलाच ते संस्कृतीने स्वतःची चाबी गमावली विशालला. त्याला बावला म्हणण्यामध्ये तो चाबी घेऊन निघून गेला. मग त्याच्यानंतर काल रेवा, दी इंटेलिजंट रेवा, जी स्मार्ट रेवा जे आहे तिने स्वतः ते चाबी प्राजक्ताला दिली. मग त्याच्यानंतर तिला असं वाटलं की नाही द्यायचं नसतो. मग ती परत घ्यायला गेली. तेव्हा प्राजक्ता ती कोशिश असं लपवत होती मागी आणि तेवढ्यात विशाल तिथून घेतला प्राजक्ताकडून की आणि तो घातला आतमध्ये जायचं झोपमध्ये. आता खतम, चाबी गेली, तुला इम्युनिटी मिळाली, हा खतम झाला. 70% तुला मिळालं, 30%साठी आहे हे जे काही आहे तू आता बेफिकर राहा, असं विशालचं एक मत होतं. तर हा इतकं काय म्हणतो आपण मंद बुद्धी जे आहे रेवाची होती, ती स्वतः तिच्या हातातून ते चाबी प्राजक्ता आणि विशालला दिली आणि तिचं हा म्हणणं होतं आता हे चाबीचं काय करायचं नाही ना, मी तुम्हाला देऊ शकते ना, तुम्ही घ्या. आणि प्राजक्ताने घेतली. मी ठेवू का, ती एक बार विचारली सुद्धा, मी ठेवू का, आणि ती शिवाय हां ठेवून घे, मला काही फरक पडत नाही. आणि हा जो नेक्स्ट जो पार्ट होतं ते अप्रतिम होता. कारण रात्री विशालकडे ते किल्ली होती, प्राजक्ता झोपली आणि रेवा एक बार सुद्धा तिने कोशिश केलं नाही. मी असं म्हणते की ॲटलिस्ट संस्कृतीने कोशिश केली होती रातभर ती जागा राहून ती समथिंग ऑर दी अदर ती करत होती की मला माझी चाबी मला हवे. बट रेवाकडून असं काही एफर्ट्स दिसले नाही. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग ती सकाळचं गाण्याला खूप छान नाचत होती, असं की काय झालेलंच नाही. 1 2 3 असं करत ती मॉर्निंग उठलेलं. मतलब काय बिग बॉस तुम्ही असल्या लोकांना आणता आणि तुम्ही म्हणता प्रलय आहेत त्याने, अजिबातच नाही. त्यांना एक वस्तूची किंमत नाही. ज्यांनी पूर्ण सीझन जर अर्ध सीझन झालेला आहे त्यांनी ते बघून आलेलं आहे की चाबीचं हा घरात काय महत्त्व आहे. आणि रेवानी ते चाबी स्वतःच्या हाताने ती दिलेली आहे प्राजक्ता आणि विशालकडे. आणि त्याच्यानंतर तिला एक रत्तीभराचं बी काय फरक पडलेला नाही की अरे माझी चाबी गेली आहे, व्हॉट्स नेक्स्ट, माझी कॅप्टन्सी नाही राहिला आता. शी डज नॉट हॅव एनी काय म्हणतो आपण थोडा झिजकसुद्धा तिच्यामध्ये दिसलं नाही की अरे माझी चावी गेली. आणि संकेत जेव्हा हा पूर्ण प्रकार जो होत होता, रेवा आणली तुम आता ह्याचं काय गरज नसेल ना, मी देऊ का, मी ठेवू का, हे जेव्हा होत होतं प्राजक्ता विशाल आणि संकेत तिथं होता. आणि संकेतनी एक बार सुद्धा रेवाला रोकायचं कोशिश केलं नाही की बाबा देऊ नकोस, तुझ्याकडेच ठेवू, आपण बघूया नंतर. हा कोशिश संकेतनं केलं नाही. आणि नॉट इवन जेव्हा रेवा कोशिश करत होती विशालकडून आणि प्राजक्ताकडून घ्यायला आणि तेव्हा सुद्धा संकेत तिथं बसून होतं, पण त्यांनी एक एफर्ट्स बी घेतलेले नाही की मी ते चाबी त्यांच्याकडे घेऊन रेवाला देऊ. मतलब हा वाईल्ड कार्डमध्येच त्यांच्यामध्येच त्यांना युनिटी नाही. सगळे एकूण सेल्फिश लोक आहेत. माझ्याकडे चाबी, हां बघ माझ्याकडे असंच आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल त्यांना एक गेम प्लॅनच नाही की आम्ही 3 वाईल्ड कार्ड्स होतं, सध्या आपण तिघं एकत्र राहू आणि त्यांना पुऱ्याला नॉमिनेट हो काय बी हो, आपण त्यांना बाजूला ठेवूया, सध्या आपण तिघं एकमेकांसोबत राहू, असं काही नाही. असं आहे त्याने की तू वेगळी मी वेगळे असं आहेत. मला शब्द खूप मुश्किल होता, मैं हिंदी में चली जाती हूँ कि ऐसा लग रहा है कि हम तीनों 3 13 9 18 की तरह 3 जगह पे बिखर गए और वो सब लोग जो पहले से है वो लोग एक है
इनकी कोई प्लॅनिंग नाही, काय प्लॅनिंग नाही, काय त्यांची काही मतं नाहीत. आणि जसं ते राहत आहेत ते घरात, आणि त्यांनी जेव्हा दुसऱ्यांना म्हणतं की तुमचं गेम नाही, तुमचं मत, तुम्ही येऊन हा घरात 3 दिवस झाले आणि तुमचं स्वतःचं खुदचं एक मत नाही, तुम्ही हा घरात तुमचं एक स्टँडर्ड तुम्ही आणलेलं, अरे ह्यांनी आलं, हे चेंज झाला, हे आले आणि ती आली, ती असं केली तर आम्हाला हा एंटरटेनमेंट मिळाला, असं काहीच झालं नाही. नो, इन रिव्हर्स तुम्ही ह्यांच्या नावी डबल निघाले तुमच्या हलगर्जीपणामध्ये, की आमचे पाहिल्याचेच लोक खूप छान आहेत, बरं तुम्ही जावा, असं म्हणायच्या स्टेजला तुम्ही आणलेलं. आणि संकेत जे घरात येताना जो दिसला होता ते घरात मला काय दिसतच नाही. आणि इन रिव्हर्स रेवा संकेतलाच म्हणत होती बेडरूम एरियामध्ये की आय स्टील हॅव फेथ ऑन यू, मी तुला भरोसा करते, आपण दोघं एक राहू, संस्कृतीला आपण बाहेर काढू. कोणच्यामध्ये तू त्याच्यावर भरोसा करतेस रेवा, जेव्हा तो माणूस पुढंच होतं आणि तू त्याच्याच समोर तुझी चावी गेली आणि त्यांनी एक बार सुद्धा हा म्हटलेला नाही. अँड संस्कृती तिचं चावी तर गेलीच गेली होती, आणि ती ॲटलिस्ट रेवाची तेव्हा तरी ती कोशिश थोडा बहुत करायचं मला अपेक्षा होतं, कारण रेवाने केलं नाही ते दुसरी गोष्ट आहे, बट ॲटलिस्ट ती केलं असती तर ती थोडंसं अलग दिसली असती. बट तिनं सुद्धा रेवाचे डायलॉग जेव्हा संस्कृतीची चावी विशालने घेतली होती, जेव्हा रेवाने तिला काय डायलॉग म्हटलं होतं की बघ तू इमोशनली बोलशील त्याच्यासोबत तर कामं होतील, असं जी डायलॉग रेवाने म्हटली होती तेच डायलॉग संस्कृती रेवाला म्हणून गेले असं मला कोणतर म्हटले होते. तर यहाँ पे सब लोग अपने आप को ऐसे मारने में लगे हो, तो तुम्ही काय दुसऱ्यांना त्रास देणार किंवा तुम्ही दुसऱ्यांना कधी काढणार जेव्हा तुम्ही स्वतः वाईल्ड कार्ड्समध्येच एक युनिटी नाही. तर हा कंप्लीट जे प्रलय म्हणून आलेले आहेत ते एकदमशी पुसकी प्रलय निघाले, ज्याच्यासमोर जे आधीपासून लोक आहेत तेच स्ट्रॉंग उभरून बाहेर येत आहेत. तर मला खूपच डिसअपॉइंट झाले. 1 नाही, 2 नाही, 3 वाईल्ड कार्ड, जसं रितेश सर म्हणत होते, 1 नाही, 2 नाही, 3 घेऊन जा, गेट आउट ऑफ दिस हाऊस, असं होतं. तर लास्ट टाइम जेव्हा रितेश सरनी राखी आणि प्राजक्ता सचिनमध्ये जे ऑलरेडी बोलून जे त्यांनी एकूण एकाला पीठ घालून घ्यायचं, पाणी घालून घ्यायचं जे प्रकार झालं होतं त्याच्यावरच रितेश सरनी हा म्हटलं होतं की स्क्रिप्टेड करू नका, हा स्पॉन्टेनियस ठेवा, स्क्रिप्टेड करू नका. तर काल जे झालेलं होतं, जी सो कॉल्ड आपली जी अनुश्री जी आता कॅप्टन बनली आहे, जी इकड बी राहते, जी तिकड सुद्धा राहते, आणि मला असं वाटतं रुचितासोबत तिचं खूप स्पेशल असं नातं आहे, जे दोस्ती आहे ती तोडू शकत नाही. तर जसं विशालने प्राजक्ताकडून ते किल्ली घेतली, ती अनुश्री रुचिताला आयडिया देते की आता तू विशालकडून ते चावी घे आणि तू उमेदवार बन आणि तू कॅप्टन बन. विशाल सुद्धा नाही, तू उमेदवार बन, तू कॅप्टन बन, आय विल बी देर, असं अनुश्रीचा प्लॅन होता. आणि त्याच्यावरती विशाल आणि रुचितानी बसून बोललं होतं, हा प्लॅन झालेलं होतं की भाई आपण प्राजक्ताला देऊ नये, असं करूया, तुला माहिती नाही मला माहिती नाही, सकाळी जेव्हा बॅटरी चेंज करायचा वेळ आला तेव्हा तू बॅटरी चेंज करत राहा, मी ॲदर राकेश समोर या दीपाली समोर मी तुझ्या जेबामधून चावी काढणार, असं त्यांनी प्लॅन केलं होतं. आणि एक्झॅक्टली ते प्लॅन त्यांनी एक्झिक्यूट केलं. बट अनफॉर्च्युनेटली राकेशला ते प्लॅन कळलं, छान, राकेशला ते प्लॅन कळलं. फायनली राकेश सुद्धा दिमाग लागतोय, हां लागला दिमाग लागतोय राकेशचा सुद्धा. तर राकेशला हा समजला आणि ती त्यांनी जेव्हा प्राजक्ताला म्हटलं सुद्धा की या त्यांचं दोघांचा प्लॅन आहे, कारण विशालनी व्हेरी इझिली रुचिताला ते चावी दिलेली होती. आता प्राजक्ताचं असं होतं की मला तिच्याकडून चावी दे, नाही म्हणजे तुझं चावी मला दे. काय का क्यों देगा, मतलब कारण क्या आहे, प्राजक्ता ऑलरेडी कॅप्टन बनलेली आहे, तू फक्त अलायन्ससाठी तू विशालच्या ग्रुपमध्ये आलेस, हा गोष्ट विशालसुद्धा माहिती आहे, तर तू चावी का देणार. तर हा ड्रामा एक झाला की तू चावी दे, अरे रुचिता ती विचारते चावी दे असं विशाल म्हणतो, रुचिता म्हणते मी नाही देणार, मी तुझ्या चावी नाही घेतली, मी प्राजक्ताचं नाही घेतली ना, मी विशालच्या घेतली, मी रेवाची चावी घेतली, ती असं आन्सर देत होती.
तर असा हा एक लंबासा ड्रामा झाला. त्याच्यामध्ये प्राजक्ता असं म्हटली, आता मला तुमच्यासोबत खेळायचं नाही, माझा विश्वास तुम्ही तोडला. विश्वास तोडायला त्यांनी पहिले विश्वास तुझ्यावर करायला लागतो. त्यांनी कधी विश्वास तुझ्यावर केला नाही, जसं तू त्यांच्यावर कधी विश्वास केला नाही. फक्त अलायन्ससोबत जसं तू होतीस त्यांनी सुद्धा तुला तसंच ठेवलेलं. व्हॉट यू गिव्ह दॅट इज ओनली कम बॅक्स टू यू. आणि तेच झालं प्राजक्तासोबत. तर बट मला तर खुशी झाली होय की प्राजक्ताला किल्ली मिळलेली नाही, कारण शी डज नॉट डिझर्व टू बिकम अ कॅप्टन वन मोर टाईम. ठीक आहे, हा प्रकार झालेला. आणि ह्याच्यामध्ये जे नेक्स्ट थिंग जे झालेलं होतं ते होतं विशाल आणि रुचिताच्या ब्रेकअप. हा ना, ब्रेकअप झालेला आहे. ह्याच्या मागे संस्कृतीचा दिमाग जो आहे खूप छान लागलेला आहे. संस्कृतीनं विशालला हा म्हटलेलं होतं की बाहेर जसं तुमचं दिसतोय ते खूप वाईट दिसतोय, कारण जसं तू तिच्यासोबत फ्लर्ट केला आणि त्याच्यावर तिचं जे रिॲक्शन्स होते ते खूप वाईट दिसत आहेत. आणि हाच कारण आहे मी जे म्हटलेलं होतं. आय थिंक यू आर व्हेरी स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड असं ती म्हणून गेली. आणि त्याच्यानंतर विशालनी हा गोष्ट रुचिताला म्हटलं की तुझं माझं 15 इयर्सचा गॅप आहे, असं दिसतोय तसं दिसतोय. आणि रुचिता त्याच्यावरती असं म्हणते, जे तुझ्याकडून ॲक्शन होतो त्याच्यावरच माझं रिॲक्शन सुरुवात होती. माझं रिॲक्शन थोडंसं अलग होतं, त्याच्यानंतर म्युच्युअली आय स्टार्टेड लाईकिंग यू. आणि त्या प्रकारनं माझं रिॲक्शन्स येत होतं. अँड आय थिंक दॅट्स फेअर इनफ. तिच्या मनाचं ती म्हटले. बट आय थिंक हा जो विशालचं जे गेम प्लॅन आहे की फर्स्ट मी असं करेल मग मी तसं करेल, ह्याच्यावरती रुचिताला बऱ्याचदा वेळेला घरातली सर्व लोकांनी तिला समजवलेलं होतं. फर्स्ट ऑफ ऑल अनुष्ठीनं तिला समजवलं होतं की तू ह्याच्यामध्ये पडू नकोस, तो तसला माणूस नाही. बरं, तुझा फोकस गेमवर असू दे. इवन आय थिंक दीपालीनं बरेचदा वेळेला समजलं. हां, तर अलग पार्ट आहे की दीपाली यांच्या समजायचं मागे कारण त्यांचं पर्सनल खुंडच होतं विशालवर. बट इवन दो शी वॉज ट्राईंग टू सेव्ह रुचिता, की जेव्हा कधी तिला हर्ट होईल तर ती मनाला लावून घेणार नो. इवन राखीनं सुद्धा हा गोष्ट म्हटलेलं होतं. राखीनं तर व्हेरी सिम्पल वर्ड्समध्ये तो यूज करतो फेकतो, असं ती सिम्पल वर्ड्समध्ये राखीनं सांगितलेले ते. आणि तेव्हा रुचिताचं असं होतं ती तयार होत होती नो, असं होतं तिला फरक पडेल. आणि जेव्हा आता स्वतः विशाल जेव्हा म्हणतो की आता तू भाड में जा, तू जा सब जा, मुझे फरक नहीं पडता, तेव्हा तिला इफेक्ट होत आहे. तर हे जे प्लॅनिंग जे विशालनी केलं आहे रुचिताची इमोशन्सचं खेळायचं, हा चुकीचा आहे. आणि आय थिंक रुचिता हॅज टू अंडरस्टँड इट. आणि तिला काय म्हणतो आपण, तिच्या समोरच दिसत होतं जेव्हा रेवा घरात एंट्री झालेली होती. विशालचे शब्द होते की लेट मी यूज माय चार्म अँड मी तिला पटवणार. हा विशालचे शब्द होते जे त्यांनी रुचितालाच म्हटलेली होती. मतलब तुम्ही समजा व्हॉट हिज गेम प्लॅन, म्हणजे त्याचा प्लॅनच हा आहे की त्याला त्याच्या चार्मने इम्प्रेस करायचा आहे. मग तसं त्याला हा गेममध्ये सर्वाईव्ह करायचा आहे. आणि इफ रुचिता इज स्मार्ट इनफ तर ती त्याला समजेल आणि त्याच्यानं दूर होईल. या फिर रुचिताचा हा सुद्धा तिचा एक गेम प्लॅन असू शकतो, हा मी म्हणू शकत नाही आता सध्याला तर, कारण तिने सुद्धा थोडेसे रियालिटी शोज करून आलेले आहे. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये ती थोडंसं असं सुद्धा झालेली आहे. तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बट एनिवेज एक पार्टिशन तर दिसतोय. बट बघूया आजचे एपिसोड बघितल्यानंतर आपण ह्याच्यावरती निर्णय घेऊ की त्यांचं खरंमध्ये झालेलं आहे की नाही. बट ह्या सगळ्यामध्ये जो इंटरेस्टिंग पार्ट होता तर प्रभूचा पार्ट होता. मतलब प्रभूला आता रुचिता आवडायला लागली आणि रुचिता लाजायला सुद्धा लागली. हा बघून मला सुद्धा हसू यायला लागला, कारण प्रभूने त्याचं एक नवं गेम प्लॅन सुरू केला आहे. त्याला एक नाव दिलं आहे, तू फक्त तन्वीसोबत दिसतो. एक मिनी तन्वीसुद्धा रुचिताने त्याला काल म्हटलेली होती. तर तो आता नाव बदलायचं कोशिश करतो. अँड द वे जेव्हा रुचिता म्हणते मला तू आवडतेस आणि रुचिता म्हणते ताईसारखं, तर तो म्हणा नाही, ताई एक फिक्स झाली आहे तन्वी ॲज अ बेस्ट फ्रेंड. आणि ते जे प्रकारानं तो हसतोय आणि रुचितासुद्धा हसत्या, हा पेअर बरंच नवं होता. आणि आय एम लाईकिंग. प्रभू आता त्यांच्या नाकामध्ये दम करायला निघाला असं वाटतोय की रुचितासोबतच तो बसतोय, रुचितासोबतच तो खातोय, कुठं गेला तिथं रुचितासोबत दिसतोय. आणि रुचिताला तो म्हणतो हां तू चावी देऊ नको. मतलब
प्रभू लगे रहो, जितकं तुला चालतं तुझा दिमाग तेवढं लगे रहो. असं काय होतं कालचं एपिसोड. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये. रँकिंगचा टास्क दिला गेला आहे, त्याच्यामध्ये सागर वर्सेस आणि अनुश्रीमध्ये थोडंसं वादविवाद होत आहे. आणि कॅप्टन्सी टास्क आहे ज्याच्यामध्ये विशालला नेगेटिव्ह यानी की राखी साथ देत नाही, ऑब्वियसली राकेश तर देत नाही. आणि मला एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटतो, मला तुमच्यासोबत शेअर करायचं. तुम्ही कधी नोटीस केलं आहे की राकेश आणि विशालची मतलब राकेश और विशालला एकूण एकाला जमत नाही, बट त्यांनी कधीही एकूण एकाला नॉमिनेट केलं नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ते एकूण एकाला असं म्हणतात की तू स्ट्रॉंग आहेस, मला तू असं वाटतं की तू गेममध्ये राहावं, मला सुद्धा असं वाटतं तू गेममध्ये राहावं. ते कधीही एकूण एकाला नॉमिनेट करत नाही आणि कधी ऑपोजिशनमध्ये एकूण एकाला कोणतं तर टास्क आलं तर त्याने काढत नाही अंटिल अँड अनलेस इट इज नेसेसरी. तर मला कुठं तर असं वाटतं की ते दोघं कुठं तर असं वाटतं की कुठं तर ते दोघं मिळून आहेत गेममध्ये. कारण तुला मला पटत नाही तर ऑब्वियसली मी तुलाच नॉमिनेट करते ना. कारण चेले पेलेला क्यों डायरेक्ट जो बड़ा जंगल का राजा होता उसको ही नॉमिनेट करते. बट हा कधी झाला नाही ना. टोलीचं मोठं म्हणून विशालला कधी राकेशने नॉमिनेट केलेलं नाही और नाही विशालने कधी राकेशला नॉमिनेट केलेलं आहे. तर लेट्स सी बट क्या होता है. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्क आणि रुचिताची थोडीशी हा सुद्धा आहे. सो लेट्स सी हाऊ द हाऊस विल चेंज नाव. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.